सिन्नर तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या जमीन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी तथा भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सिन्नर पोलिसांनी शुक्रवारी खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार जमीन व्यवहारात फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून सिन्नर पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. या कालावधीत पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास करत विविध आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली, तसेच कथित बनावट कागदपत्रांबाबत महत्त्वाची माहिती गोळा केली. पोलीस कोठडी दरम्यान तपास यंत्रणेकडून अनेक कागदपत्रांची छाननी करण्यात आली. संबंधित जमीन व्यवहारांमधील आर्थिक देवाणघेवाणीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. तपासाच्या अनुषंगाने काही व्यक्तींची चौकशी देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सिन्नर पोलिसांनी अशोक खरातला न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षाने तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपीच्या वतीने ही बाजू मांडण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणामुळे सिन्नर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून फसवणुकीचे नेमके जाळे किती मोठे आहे याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.